हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्ही रोज देवाची पूजा करता, पण तुम्हाला माहीत आहे का की चुकीच्या पद्धतीने लावलेला दिवा घरात नकारात्मकता आणू शकते. आज आपण पाहणार आहोत पूजेचे 3 महत्त्वाचे नियम, जे तुम्हा सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजेची योग्य पद्धत कोणती, पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. घरात रोज पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा येते, म्हणून सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करणं, घरामध्ये दिवाबत्ती करणं खूप गरजेचं आहे. पूजा करताना नेहमी ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिशा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या बाजूला देवघर असावं, आपण पूजा करतोय तर आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं हे सुद्धा माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. देवाचं घर म्हणजेच देवारा घराच्या ईशान्य कोपऱ्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. हे उत्तम मानलं जातं. नेहमी पूजा करताना जमिनीवर थेट बसून पूजा आपल्याला करायची नाही आहे. आत्ता सध्या बाजारामध्ये पूजेसाठी लोकरीचे किंवा सुती किंवा चटईसारखे स्वतंत्र असे आपल्याला आसन मिळतात. ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत आणि त्या आसनावर बसूनच आपल्याला कोणतीही पूजा करायची आहे. मग ती पूजा मांडणी असू दे किंवा रोजची पूजा असू दे, जर तुम्ही बसून पूजा करत असाल तर तुम्हाला आसन घेणं खूपच गरजेचं आहे. आता याच्या पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसतं देवतेची मांडणी कशी करायची आहे. म्हणजेच देवघरामध्ये जे आपले देवाऱ्यामध्ये आपण पूजेची मांडणी कशा पद्धतीने करतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीची पद्धत जर असेल, चुकीची मांडणी जर असेल, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. देवाऱ्यात नेहमी मध्यभागी आपल्याला कुळदैवत किंवा बाळकृष्ण ठेवायचा आहे. तुमच्याकडे कुळदेवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तो आपल्याला सर्वप्रथम मध्यभागी ठेवायचा आहे. त्यानंतरला डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला इतर देवी देवता ठेवायच्या आहेत. एकाच देवाच्या 2 मूर्ती समोरासमोर किंवा शेजारी ठेवू नये. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की देवारा छोटा असतो पण मूर्त्या खूप असतात, म्हणून समोरासमोर ठेवल्या जातात किंवा क्रॉस वगैरे ठेवल्या जातात. असं करू नका. जेवढी तुम्ही पूजा करता आहात तेवढ्याच, अगदी नेमक्या म्हणाला तरी चालेल, अगदी तुम्हाला जेवढ्याच जमेल तेवढ्याच देवाऱ्यामध्ये जेवढी तुमच्याकडे जागा आहे तेवढ्याच मोजक्या तुम्हाला मूर्त्या ठेवायच्या आहेत. 2 मूर्त्या असतील तरी चालतील, पण 3 मूर्त्या देवाच्या कधीही ठेवू नका. आणि 2 मूर्त्या जरी देवाच्या असल्यात, जसं की गणपतीच्या तुमच्याकडे एक मोठी मूर्ती आहे, एक छोटी पितळेची मूर्ती आहे, एक मोठी मूर्ती आहे, तर त्या दोन्ही मूर्ती बाजूबाजूला तुम्हाला ठेवायच्या नाही आहेत. एक वरच्या पायरीला ठेवलात तर दुसऱ्या पायरीला वगैरे ठेवायची आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. आता दुसरा पुढचा नियम म्हणजे पूजेचा क्रम. आता पूजा कशी करायची, पूजासुद्धा मनोभावे तुम्हाला क्रमानुसार करायची आहे. सगळ्यात आधी स्वतःवर आणि पूजेच्या साहित्यावर पाणी शिंपडून शुद्धीकरण करायचं आहे. ते कशासाठी, तर रोजच्या रोज आपण देव धुतो का, तर नाही. बरेच जण रोजच्या रोज देव धुत नाहीत. बरेच जण जॉबला जातात, त्यांना रोजच्या रोज देव धुणं शक्य होत नाही. कोणी वाराच्या दिवशी, जसं की मंगळवार ते मंगळवार, किंवा कोणी 1 दिवस आड करून, 2 दिवस आड करून, कोणी गुरुवारी, मंगळवारी, शनिवारी अशा आठवड्यातून 3-4 वेळाला धुत असतं. रोजच्या रोज देव धुणं होत नसेल तर त्यांनी रोजच्या रोज स्वतःवर आणि पूजेच्या साहित्यावर पाणी शिंपडून शुद्धीकरण करायचं आहे. फुलं जेव्हा आपण बाहेरून आणतो त्यावेळेला त्याच्यावरती पाणी शिंपडून मगच ती देवाला वाहायची आहेत. सगळ्यात आधी गणपती बाप्पाचे तुम्हाला स्मरण करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. देवांना पंचामृत किंवा पाण्याचा अभिषेक करून स्वच्छ वस्त्राने पुसायचा आहे. देवाला चंदन, कुंकू, अक्षता आणि ताजी फुले वाहायची आहेत. शेवटी तुम्हाला धूप, दिवा ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुमच्याकडे कोणताही असेल तो तुम्ही दाखवायचा आहे, किंवा काहीही नसेल तर तुम्ही नुसती साखर ठेवली तरीही चालेल. शेवटी तुम्हाला आरती करून घ्यायची आहे.
ही झाली पूजा कशी करायची आहे, त्याचा क्रम कसा आहे ह्याची माहिती. तर पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे दिवा कसा लावावा. बऱ्याच जणांना दिवा कसा लावावा हे सुद्धा माहीत नसतं. दिवा लावला झालं असं नाही. दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. दिवा लावताना वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळणं महत्त्वाचं आहे आणि हे नियम तुम्हाला माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे. आता तेलाचा दिवा, कोणी तेलाचा दिवा लावतं, कोणी तुपाचा दिवा लावतं, कोणी दोन्हीही दिवे लावतं. तर ते देवाच्या उजव्या बाजूला, आपल्याला देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतरला वातीचा प्रकार कोणता करायचा आहे, तर तुपाच्या दिव्यासाठी उभी वात म्हणजेच फुलवात आपल्याला वापरायची आहे. आता मार्केटमध्ये तुपाचे रेडीमेड दिवे सुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता तेलाच्या दिव्यासाठी आडवी वात वापरायची आहे. दिव्याची वात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. आता जर मध्य सेंटरला तुमच्याकडे जर वात असेल, ब्रह्मांड वात असं म्हटलं जातं, ती असेल तर अतिशय उत्तम. तुम्ही जर असेच दिवे लावणार असाल तर त्याची वात पूर्व दिशेला वाट ठेवल्याने आयुष्य आणि आरोग्य लाभते, तर उत्तर दिशेला वाट ठेवल्याने धनलाभ होतो. दिव्याची वात कधीही चुकूनही दक्षिण दिशेला करू नये. महत्त्वाचा नियम म्हणजे दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. दिव्याच्या खाली नेहमी तांदळाची छोटीशी रास ठेवा किंवा एखादं पान ठेवा, छोटीशी डिश ठेवा. एखाद्या डिशमध्ये तुम्ही गहू किंवा तांदळाची छोटीशी रास किंवा मूठभर तुम्ही तांदूळ घ्या आणि त्याच्यावरती दिवा ठेवू शकता. दिवा कुठेही लावताना तुम्हाला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही. जसं की तुम्ही मुख्य दरवाजाच्या इथे दिवा लावताय, तिथे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट दिवा जमिनीवर ठेवायचा नाही आहे. एक पान ठेवा किंवा डिश ठेवा, चालेल. छोटे छोटे पाट भेटतात, ते तुम्ही ठेवलात तरीही चालेल. दिवा नेहमी, एकदा लावलेला दिवा नेहमी स्वतःहून विझू नये याची काळजी घ्यायची आहे. आता पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे उंबरठ्याची पूजा का करायची, किंवा मी सांगते म्हणून तुम्ही करावं नाही. उंबरठ्याची पूजा का करावी हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याला घराचे सुरक्षा कवच सुद्धा मानले जाते. धार्मिक कारण तुम्हाला सांगते, एक छोटीशी कथा सांगते, अगदी 1 मिनिटाची कथा आहे. हिरण्यकशिपू या राक्षसाला वरदान होते की त्याला घरात किंवा बाहेर रात्री किंवा दिवसा मारता येणार नाही. त्यामुळे भगवान नृसिंहाने त्याचा वध घराच्या उंबरठ्यावर केला होता. तेव्हापासून उंबरठ्याला वाईट शक्तींना रोखणारे स्थान मानले जाते. म्हणून आपण नेहमी म्हणतो, जी आपली नकारात्मक ऊर्जा असते ती किंवा सकारात्मक ऊर्जा असते आपल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करत असते. म्हणून नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्यासाठी विविध प्रकारचे आपण उपाय तपाय करत असतो. तर ही झाली छोटीशी एक कथा. आता लक्ष्मीचे आगमन सुद्धा आपल्या उंबरठ्यावरूनच प्रवेश करत असते. उंबरठा नेहमीच स्वच्छ आणि पुजलेला असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत नाही. उंबरठ्यात जेव्हा एखादा माणूस, एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्याला तो उंबरठा बघून प्रसन्न वाटलं पाहिजे, असा तो उंबरठा असला पाहिजे. म्हणून उंबरठ्याची रोजच्या रोज पूजा केली पाहिजे. रोजच्या रोज तुम्ही हळदीचं लेपन नाही केलं चालेल, पण रोजच्या रोज तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फूल लावून छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि उंबरठ्याची रोजच्या रोज पूजा करायची आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे काम करायचंच आहे. उंबरठ्यावर हळदी कुंकवाचे पाणी शिंपडायचं आहे. हळद ही जंतुनाशक आणि शुभ मानली जाते आणि हळद ही माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला जसं मी म्हटलं तसं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, रांगोळी काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही कुंकवाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता. आता उंबरठ्या बाबतीतचे महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे की उंबरठ्यावर बाई उभं राहू नको, पाय ठेवून बोलू नये किंवा तिथे बसून गप्पा गोष्टी करू नये. बऱ्याच बायकांना, बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते उंबरठ्यावर बसून किंवा उंबरठ्यावर उभं राहून समोरच्या व्यक्तीशी गप्पा गोष्टी करण्याची. तर ही सवय कोणाला असेल तर नक्कीच बदला. यामुळे सुद्धा आपल्या गरिबीमध्ये भर पडण्यास मदत होते. आता उंबरठ्याच्या समोरच अगदी आपल्या चप्पल, पादत्राणे ज्या आहेत
त्या काढू नयेत, थोड्याशा लांब थोड्याशा दूर आपल्याला त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत. हे आहेत पूजेबाबतीतचे संपूर्ण नियम. हे 3 नियम तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत. बघा, हे सगळे जर नियम तुम्ही पाळत असाल तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायमस्वरूपी राहणार आहे. तुमच्या घरातील गरिबी हळूहळू का होईना पण तुमच्या घरातील गरिबी ही कायमस्वरूपी नष्ट होणार आहे. महत्त्वाचे नियम आहेत जे तुम्हाला हे पाळायचे आहेत. छोटे छोटे गोष्टी आहेत जे तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.